नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण फुलाचे भाग पाहणार आहोत. पार्ट्स ऑफ द फ्लावर. हे फूल कसलं आहे माहिती आहे का? कोणतं फूल आहे तर हे जास्वंदीचं फूल मी घेतलेलं आहे आणि मी तुम्हाला आज ह्या फुलाचे कोणकोणते भाग आहेत हे तुम्हाला सांगणार आहे. हा बघा, ह्याला काय म्हणतात तुम्हाला सर्वांना माहितीच असेल, ह्याला देठ म्हणतात. काय म्हणतात? देठाच्या साहाय्याने फूल फांदीला चिकटलेलं असतं, म्हणजे खोडाला चिकटलेलं असतं. देठाचे एक टोक खोडाला जोडलेले असते. फूल ज्या ठिकाणी देठाला येते तो भाग साधारणतः पसरट व फुगीर असतो. त्यास काय म्हणतात तर पुष्पाधार असं म्हणतात. फुलाच्या पाकळ्या, ह्या पाकळ्या आणि इतर भाग हे सगळं कशावर असतं तर पुष्पाधारावर असतं. तुम्हाला आता हा हिरवा भाग दिसतो का फुलाचा? हा पहा, हा हिरवा रंग, हा हिरवा भाग दिसतो ना, पाकळ्यांसारखा आहे. त्याला काय म्हणतात माहितीये का? तर त्याला निदलपुंज म्हणतात, कॅलिक्स म्हणतात. कळी अवस्थेत पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानांसारख्या भागामध्ये अशा असतात, चिकटलेल्या असतात. त्याला काय म्हणतात तर निदलपुंज म्हणतात. जेव्हा फुलाची कळी माहिती आहे ना तुम्हाला, आणि मग जेव्हा कळी अवस्थेत ह्या पाकळ्या ह्या निदलपुंजामध्ये असतात, म्हणजे त्याचं ह्या पाकळ्यांचं संरक्षण कोण करतं तर हे निदलपुंज करतं. हे बघा, हे निदलपुंज आहे. हे कसं दिसतंय पहा, तर हे कसं पानांसारखं दिसतं ना, हिरव्या रंगाच्या पानांसारखं. आणि ह्याच्यामध्ये काय असतात? ह्या सगळ्या पाकळ्या असतात, म्हणजे ह्याला काय म्हणतात तर निदलपुंज म्हणतात. म्हणजे पाकळ्यांचं संरक्षण करतं. त्याला इंग्लिशमध्ये कॅलिक्स म्हणतात. कळलं? आणि आता हा तुम्हाला ह्या सगळ्या पाकळ्या दिसत आहेत, माहिती आहे ना? पाकळ्या म्हणजे ह्या पेटल्स दिसत आहेत. ह्या बघा, ह्या पेटल्स इथे मी काढून ठेवलेले आहेत. हे बघा, ह्या काय आहेत तर ह्या पेटल्स आहेत. ह्या पेटल्स माहिती आहे का? प्रत्येक फुलाच्या पेटल्स वेगवेगळ्या असतात. तर मोगऱ्याच्या पेटल्स तुम्ही बघितल्या तर त्याचा रंग वेगळा असतो, त्यांचा गंध वेगळा असतो, त्यांचा आकारही वेगळा असतो. हा पूर्ण गुच्छ आहे ना पाकळ्यांचा, त्याला काय म्हणतात तर त्याला दलपुंज म्हणतात. काय म्हणतात तर दलपुंज म्हणतात. करोला म्हणतात. काय म्हणतात तर करोला. दलपुंज कशाने बनलेला असतो तर पाकळ्यांचा. कळलं? आता मी तुम्हाला फुलाचे दोन महत्वाच्या भागांबद्दल माहिती सांगणार. आपण दोन जे फुलांचे महत्वाचे भाग आहेत ना ते पाहूया. तर एक पुमंग आणि एक जायांग. पुमंग म्हणजे काय तर पुमंग हा फुलाचा पुल्लिंगी भाग आहे आणि तो कशाने बनलेला असतो तर तो पुंकेसराने बनलेला असतो. हे बघा, इथे मी पुंकेसर काढलेले आहेत. हा बघा, हा पुंकेसर आहे. इथे हा पिवळ्या रंगाचा भाग दिसतो का तुम्हाला? ते काय आहे? पुंकेसर आहे. हा बघा, इथे मी सेपरेट पण काढून ठेवलेला आहे. ह्याला काय म्हणतात तर पुंकेसर आहे. तर हे पुंकेसर कशाने बनलेला असतो तर अँथर म्हणजे परागकोश. हे बघा, हे छोटे छोटे आहेत इथे. परागकोश आणि वृंत म्हणजे फिलॅमेंट हे पुंकेसराने बनलेला असतो. आणि कशाने बनलेला असतो तर अँथर आणि फिलॅमेंट. आता आपण फुलाचा स्त्रीलिंगी भाग पाहूया. हे बघा, हा इथे तुम्हाला लालसर भाग दिसतो, हा थोडासा डार्क कलर आहे. त्याला काय म्हणतात तर जायांग. जायांग हा फुलाचा स्त्रीलिंगी भाग आहे आणि तो कशाने बनलेला असतो तो स्त्रीकेसर. हे बघा, हे स्त्रीकेसराने बनलेला असतो. आणि ह्या स्त्रीकेसरामध्ये काय काय असतं तर ह्याच्यामध्ये कुक्षी म्हणजे स्टिग्मा. हा बघा, इथे कुक्षी म्हणजे स्टिग्मा आणि हे स्टाईल म्हणजे कुक्षी वृंत आणि हे अंडाशय. अशाने जायांग बनलेला असतो. आणि या अंडाशय हे कुठे असते माहितीये का? हे अंडाशय इथे निदलपुंजाच्या आतमध्ये असते आणि तिथेच फुलाचे काय होतं परागीभवन होतं. परागीभवन झाल्यानंतर फुलाचे रूपांतर कशामध्ये होतं तर फळामध्ये होते. आता हा अंडाशय आहे आणि या फुलाचं पूर्ण डिसेक्शन मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन. ओके.